सुनीलच्या आईने आम्हाला लहानाचा मोठा केला, अच्छा. दोघांनाही. हो. ओके. म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही दररोज एकमेकावर जेवायचो, दररोज. अच्छा. सकाळ, संध्याकाळ, रात्र, दुपार. आणि कसं होतं ना, की अभ्यास पण बरोबर केला. सुनीलची आई आमचा अभ्यास जो घ्यायची, क्वेश्चन पेपर सेट करायची, ओके. मी ओपन करायचो आणि सुनील 3 करायचा. पण काय झालं, की आम्ही एकदा अंजुमन इस्लाम बरोबर खेळत होतो मॅच. आणि ते लोक त्यांच्या शाळेमध्ये काय वय काय ते बघायचेच नाही. आज मी ओपनली सांगतो. हो, बरोबर आहे, खरं आहे. आणि त्यांचे 6-6 फुटाचे बॉलर्स असायचे. आम्ही काय आपल्या 5 फूट 5 इंच, 5 फूट 6 इंच असे. आणि म्हणलं मी याला कोण फेस करणार, मी घाबरलो म्हणजे जरा इंजुरी वगैरे. तेव्हा मी सुनील सांगितलं तू ओपनिंग जायचो. अच्छा. अरे पण मी ओपनिंग बॅट्समन नाहीये. म्हणजे सुनील सरांना ओपनर करण्यात तुमची खूप मोठा वाटा असं नाही, मी घाबरलो म्हणून तो ओपनर झाला. नाही, पण तुम्ही सांगणं आणि त्यांनी पण तयार होणं हे पण तयार म्हणजे सुनील तेव्हापासूनच एवढा मोठा प्लेअर होताच. टेक्निकली साऊंड होता. माझं अजून असं ठाम ओपिनियन आहे की वसंत अमलाडी वॉज द ग्रेटेस्ट कोच एव्हर. वाडेकर आमचे एवढे मोठे कॅप्टन होते. मला वाटतं सगळ्यात मोठे कॅप्टन मुंबईचे वाडेकर, अजित वाडेकर. एवढं तर नक्कीच. म्हणजे मी डिबेट करायला तयार आहे या गोष्टी. ओके. का झाले ते पण मी सांगू शकेन. पण माझं तेवढं अग्रेशन होतच ते, कारण मीच बघितलं होतं सचिनला, बाकी कोणी बघितलंच नव्हतं. अच्छा. आणि जे काय मी बघितलं होतं ते काय वेगळंच होतं.